गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. मी स्नेहल पाटकर. बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बातम्यांना सुरुवात करूयात आणि घेऊयात बातम्यांचा धावता आढावा. पंढरपुरात कार्तिक यात्रा भरवण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे आता 20 महिन्यांनी विठुरायाची पंढरी वारकऱ्यांनी गजबजणार आहे. प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सादर केलेला प्रस्ताव आणि मंदिर समितीने यात्रा भरवण्यास दाखवलेली अनुकूलता यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कार्तिक यात्रा भरवण्यास मान्यता दिली आहे. कोरोनाचे सर्व नियम आणि अटी पाळून यात्रा भरवण्यास ही मान्यता दिलेली आहे. वारकरी संप्रदाय आणि विठ्ठल भक्तांमध्ये यामुळे आनंदाचं वातावरण आहे. क्रूज ड्रग्ज प्रकरणी आता आणखी एका व्यक्तीची एंट्री झाली आहे. सुनील पाटील हा ड्रग्ज पार्टीचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप मोहित भारती यांनी केलाय. सुनील पाटील हा राष्ट्रवादीचा नेता असल्याचा दावाही त्यांनी केलाय. ड्रग्ज पार्टी आणि कारवाई सुनील पाटील यांनी घडवून आणल्याची भारतीय म्हणाले. एवढंच नाही तर मंत्र्यांनी शाहरुख खान विरुद्ध वसुली करायची होती असा गंभीर आरोपही त्यांनी केलाय. नवाब मलिक आणि भाजप आणि एनसीबीला बदनाम करण्यासाठी खोटे आरोप केले जात असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना ऑर्थो रोड जेलमध्ये हलवण्यात आलंय. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी न्यायालयानं त्यांना याआधी 6 तारखेपर्यंत कोठडी सुनावली होती. सचिन वाझे यांना मुंबई सत्र न्यायालयाकडे पोलीस कोठडी वाढवून द्यावी अशी मागणी केली. गोरेगाव खंडणी प्रकरणी वाझे गोरेगाव पोलिसांच्या अटकेत आहेत. आज वाझे यांची 7 दिवसांची पोलीस कोठडी संपली आहे. राज्यातील मूळ प्रश्नांवरून जनतेचं दुर्लक्ष व्हावं म्हणूनच हा वाद जाणीवपूर्वक पेटवला जातोय. त्यासाठी मंत्री नवाब मलिक रोज उठून वानखडे यांच्यावरती व्यक्तिगत आरोप करत सुटलेत. एखाद्या अधिकाऱ्याच्या किती हात धुवून मागे लागावं यालाही काही मर्यादा असतात, पण मूळ समस्येकडे डोळेझाक करण्यासाठीच हे घडवलं जात आहे अशी थेट टीका चंद्रकांत पाटील यांनी मलिकांवर केली आहे. रामदास आठवलेंनी समीर वानखेडेंची पाठराखण करून राज्य सरकार हे ड्रग्जला पाठिंबा देत असल्याचा गंभीर आरोप केला. नवाब मलिक यांनी संजय राऊतांची जागा घेतल्याचा टोलाही त्यांनी लगावला. अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्याला अटक न करता त्याऐवजी व्यसनमुक्ती केंद्रात पाठवण्याचा विचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय. या दरम्यान मुंबई महानगरपालिका निवडणूक भाजप 100 पेक्षा अधिक जागा जिंकेल असंही ते एका सोहळ्यात बोलताना बोलत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थ या नव्या निवासस्थानी शनिवारी गृहप्रवेश केला. शिवतीर्थ निवासस्थानी भगवा फडकवत ठाकरे कुटुंबियांनी गृहप्रवेश केला. यावेळी अमित ठाकरेंनी नव्या निवासस्थानी पूजा केली. कृष्णकुंज निवासस्थाना शेजारी शिवतीर्थ हा 5 मजली बंगला उभारण्यात आलाय. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात चर्चेत आलेला सुनील पाटील हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नसून त्याचा राष्ट्रवादीशी कोणताही संबंध नसल्याचा खुलासा धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांनी केलाय. सुनील पाटील यांचा राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याशी तसंच मंत्र्यांशी संबंध नाही. खोटे आरोप करून राष्ट्रवादी पक्ष आणि नवाब मलिक तसंच अनिल देशमुखांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असून त्याचा धुळे जिल्हा राष्ट्रवादीतर्फे निषेध करत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. अहमदनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू कोरोना कक्षाला शनिवारी सकाळी 10च्या सुमारास आग लागली होती. या आगीमध्ये 11 जणांचा मृत्यू झालाय. आयसीयू कक्षामध्ये 25 जणांवर कोरोनाचे उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान या आगीतील जखमी रुग्णांना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन देण्याची तातडीनं कार्यवाही सुरू झाली. अग्निशमन दल, जिल्हाधिकारी कार्यालयाची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि महापालिकेची यंत्रणा यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. या आगीप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिलेत. इतकंच नव्हे तर या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदनगरमधील रुग्णालयातील आगीवर शोक व्यक्त केला. महाराष्ट्रात अहमदनगरमध्ये रुग्णालयाला लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख झालं. पीडितांच्या कुटुंबियांकडे शोकभावना व्यक्त करतो. जखमींच्या तब्येतीत लवकर सुधारणा होऊ दे असं ट्विट करत मोदींनी शोक व्यक्त केला. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयू वॉर्डमध्ये आग लागून झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली. तसंच या प्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत.
अहमदनगर आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसंच मुख्य सचिवांशी बोलून तातडीने उपचाराधीन रुग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितलं। जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले। केंद्रीय गृहमंत्री अनिल शहा यांनी अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील लागलेल्या आगीच्या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे। महाराष्ट्रातील अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झालेल्या हृदयद्रावक दुर्घटनेनं अतिशय दुःख झालं। या दुःखाच्या प्रसंगी माझे शोकाकुल कुटुंबियांसोबत आहेत। मी जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो असं ट्विट अमित शहा यांनी केलं। नगर इथं जिल्हा रुग्णालयात आयसीयू कक्षात लागलेल्या भीषण आगीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी शोक व्यक्त केलाय। ही घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला व्यथित करणारी आहे। या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी फडणवीस यांनी केली। नगर दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे। जखमी रुग्णांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी तसंच शासनानं मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर करावी। या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांची चौकशी लावावी अशी मागणी चंद्रकांत पाटलांनी केली आहे। पण हे सगळं कोण करणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला। भाजपचे आमदार गिरीश व्यास यांनी अहमदनगरमध्ये घडलेली घटना अत्यंत दुर्भाग्यपूर्ण असल्याचं सांगितलं। राज्य सरकारनं नाशिकच्या घटनेचा बोध घेतला नसल्यामुळे सरकारचं हे अपयश आहे। आरोग्य विभागाला कोणी वाली नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांचं अजिबात लक्ष नाही असा गंभीर आरोप गिरीश व्यास यांनी केलाय। ही दुर्घटना नव्हे तर हत्या आहे। हत्या करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी अहमदनगरची घटना दुर्दैवी आणि चिंताजनक असल्याचं सांगितलंय। पूर्वी आगीच्या घडलेल्या घटनांचं काय झालं त्याचा लेखाजोखा जनतेसमोर सादर करा असं दरेकरांनी सरकारला खडसावलंय। राज्य सरकारनं टिप्पणी करण्यात वेळ घालवण्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेचं आरोग्य सुरक्षित करा अशी मागणी दरेकरांनी केली आहे। अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं। दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांबद्दल समसंवेदना व्यक्त केल्या तर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल। तसंच अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधक उपाययोजना राबवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना तात्काळ देण्यात येतील असंही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला। त्यांनी या दुर्घटनेची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांकडून घेतली। या दुर्घटनेत 11 रुग्णांचा मृत्यू झालाय तर 7 जणांना वाचवण्यात यश आल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच या दुर्घटनेची माहिती त्यांनी तातडीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं। नगरमध्ये रुग्णालयाला लागलेल्या आगीत धुरामुळे मदत कार्यात अडथळे आल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं। आग लागण्याचं कारण तांत्रिक असल्याचंही पाटील म्हणाले। मात्र आरोग्यमंत्री आल्यानंतर स्पष्टता येईल असं देखील पाटील यांनी सांगितलं। या घटनेची दखल केंद्र सरकारनंही घेतली आहे। केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी शनिवारी अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला भेट दिली। भारती पवार यांनी रुग्णालयाची पाहणी केली। या प्रकरणी चौकशी समिती नेमली असून अहवालानंतर दोषींवर कारवाई केली जाईल असं देखील पवार यांनी सांगितलं। भंडारा विरार कोल्हापूरच्या घटनेनंतरही सरकारला जाग आली नाही। आज नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या आगीत काल 11 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला। फायर ऑडिट केलंय का असा सवाल भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उपस्थित केलाय। तसंच यावर श्वेतपत्रिका जारी करण्याचंही त्यांनी सांगितलंय। राज्यात रुग्णालय मृत्यूचे सापळे बनतायत। आरोग्यमंत्र्यांच्या कामाचंच ऑडिट करून हकालपट्टी करा असं देखील त्या म्हणाल्या। अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीचे संतप्त पडसाद उमटलेत। याची दखल सरकारला घ्यावी लागली। या दुर्घटनेची चौकशी करणाऱ्या समितीत तज्ज्ञांचा समावेश असणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली। तर अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती दीपक पांडे यांनी दिली। भाजपचे नेते आशिष शेलारांनी अहमदनगर दुर्घटनेवर दुःख व्यक्त केलं। हे अतिशय दुर्दैवी प्रकरण आहे। रुग्णालय आणि इतर आरोग्य केंद्रांना परवानगी देत येत असताना या बाबी का तपासल्या जात नाहीत असंही ते म्हणाले।
आजपासून नागपूर विभागातील एसटी कर्मचारी संपावरती गेलेत। आजपासून एसटीच्या नागपूर विभागातील सर्व फेऱ्या बंद राहणार असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत। वाहक, चालक आणि इतर कर्मचारी संपात सहभागी झालेत। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपचा पाठिंबा आहे आणि राहील असं वक्तव्य आमदार प्रवीण दटके यांनी केलंय। एसटी कर्मचाऱ्यांच्या कामगार संघटनांनी सरकारच्या थातुरमातुर गोष्टींनंतर त्यांचं आंदोलन गुंडाळलं। मात्र कर्मचाऱ्यांची शासकीय सेवेत विलगीकरणाची जुनी मागणी त्यांनी सोडून दिली। त्यामुळे आता अनेक ठिकाणी नाराज कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलंय। जिथे कर्मचारी आंदोलन करतायत तिथे भाजपचा पाठिंबा कायम असणार असं दटके म्हणाले। एनसीबी मुंबई विभागाचे झोनल डायरेक्टर समीर वानखडे यांच्या समर्थनार्थ वाशिम जिल्ह्यातील त्यांचं मूळ गाव असलेल्या वरुड तोफा गावातील नातेवाईक हे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात आक्रमक झालेत। त्यांनी शनिवारी वाशिम शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निषेध मोर्चा काढला। त्यानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात वाशिम पोलीस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी वाशिम पोलिसांकडे तक्रारीद्वारे केली। जालना जिल्ह्यातील आनंदनगर इथं केंद्राच्या धोरणाच्या निषेधार्थ शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या वतीनं प्रतिकात्मक पुतळ्याची प्रेतयात्रा काढण्यात आली। केंद्राच्या धोरणामुळे कांदा आणि सोयाबीनचे भाव पडले असून यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावं लागतंय। केंद्राची ध्येय धोरणं शेतकऱ्यांच्या मुळावर उठली असल्याचा आरोप करत निषेध म्हणून शेतकरी संघटनेनं केंद्र सरकारच्या विरोधात मूठमाती आंदोलन केलं। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या इस्लामपूर बस स्थानकात माजी कृषी राज्यमंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली धरणं आंदोलन केलं। जर महाविकास आघाडी सरकारनं तात्काळ एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न संपवला नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा आमदार सदाभाऊ खोत यांनी यावेळी दिला। तसंच उपोषणादरम्यान एसटी महिला कर्मचाऱ्यांनी आमदार सदाभाऊ खोत यांचं औक्षण करत भाऊबीज साजरी केली। बीडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान एसटी महिला कर्मचाऱ्यांची प्रकृती खालावली होती। त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं। शिल्पा रोकडे असं या महिला कर्मचाऱ्यांचं नाव आहे। ऐन दिवाळीत कर्मचारी संपावर असल्यानं कोर्टाकडून संप मागे घ्या अन्यथा कारवाई करू अशा सूचना केल्या। त्यानंतर आता या महिला कर्मचाऱ्याची प्रकृती खालावल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये असलेला मानसिक तणाव समोर आलाय। एसटी महामंडळाच्या कर्मचारी संपात पहिल्यांदा राजकारण घुसल्याचा गंभीर आरोप कृती समितीनं केला। विलगीकरण मागणीच्या आडून भाजप आमदार गोपीचंद पडळकर एसटी कर्मचाऱ्यांची माथी भडकवत असल्याचा आरोप एसटी महामंडळ कृती समितीनं केला। एसटी महामंडळाच्या विलिनीकरणावर कृती समिती ठाम असली तरी या संपात आमचा सहभाग नसल्याचा खुलासा मान्यताप्राप्त कृती समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे आणि इतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला। भाजपनं एसटी संपाला फूस लावल्याचा आरोप चुकीचा असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी सांगितलं। 29 एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात। एसटी कामगारांना दिवाळीला अवघे 4,000 रुपये हातात पडलेत, म्हणूनच ते संपावर गेलेत आणि विरोधी पक्ष म्हणून एसटी कामगारांच्या समस्या मांडणं हे आमचं कामच आहे असं स्पष्टीकरण पाटलांनी दिलं। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर राज्यभरात अवैध बायोडिझेलच्या केंद्रावर शासनाच्या आदेशानंतर कारवाईचा सपाटा सुरू झालाय। अकोल्यातही जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी आदेश धडकल्यानंतर कारवाईचा सपाटा सुरू झालाय। अकोल्यातही या संदर्भात महसूल आणि पोलीस विभागाचं संयुक्त पथक गठीत करून अशा दुकानाचा शोध घेण्यात आला आणि 14 अशा दुकानांचे नमुने घेऊन तपासणीसाठी नागपूरला पाठवण्यात आले। तपासणी अहवाल आल्यानंतर यावर कारवाई करण्यात येईल। सध्या मी एवढ्या मोठ्या टीकेचा धनी आहे की दिवसाच्या 24 तासातले 2 तास मला उचक्या लागतात असं नाव न घेता धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना टोला लगावलाय। परळीतील एका सोहळ्यात ते बोलत होते। पुढे बोलताना मुंडे म्हणाले की आपल्या मातीतल्या माणसाची काळजी लागते। मागच्या 5 वर्षांच्या काळात जो परळी अंबाजोगाई रस्ता करता आला नाही तो रस्ता आम्ही अवघ्या 1.5 वर्षात पूर्ण केला, तरी रोज टीका करतात अशी टोलेबाजी त्यांनी पंकजा मुंडेंवर केली। गोव्यात सुरू होणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 52व्या इफ्फी दरम्यान भारतीय पॅनोरमा अंतर्गत दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांची अधिकृत यादी आज
अधिकृत यादी जाहीर करण्यात आली। हा महोत्सव गोवा राज्य सरकारतर्फे 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलाय। निवडण्यात आलेले सगळे चित्रपट, सर्व नोंदणीकृत प्रतिनिधी आणि निवडक चित्रपटांच्या प्रतिनिधी यांना इफ्फी दरम्यान हे चित्रपट दाखवले जाणार आहेत। यंदाच्या इफ्फीसाठी फीचर फिल्म प्रकारात चित्रपट निवडण्यात आले। 221 समकालीन भारतीय चित्रपटांमधून हे 24 चित्रपट निवडण्यात आले। सेमखोर या चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात होणार आहे। मुंबई अहमदाबाद हायवेवरील मेंढवण येथील एका कंटेनरमध्ये मोबाईल बॅटरी लोड करून वाहतूक करणाऱ्या कंटेनरमधून अचानक धूर निघाला। प्रसंगावधान दाखवून चालकानं वेळीच वाहन रस्त्याच्या कडेला पार्क केलं। घटनास्थळी पोलीस दाखल होऊन पोलिसांनी दोन्ही बाजूची वाहतूक थांबवली होती। साली मिस्टर ऑलिम्पिया हा बॉडी बिल्डिंगमध्ये सर्वोच्च किताब जिंकलेल्या शॉन रोडिंगचा अचानक मृत्यू झालाय। जमैका अमेरिका हे दुहेरी नागरिकत्व असलेला शॉन फक्त 46 वर्षांचा होता। हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्याचं निधन झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण आणखी काही बातम्या घेऊन थोड्याच वेळात येतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। केला। कार्यकर्त्यांनी नागपूर वरुड महामार्ग रोखून धरल्याचं पाहायला मिळालं होतं आणि या रस्ता रोकोमुळे दूरवर वाहनांच्या लांबच लांब रांगा देखील लागल्या होत्या। यावेळी अनिल देशमुखांना आकसाने अडकवण्यात आल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। जळगाव जिल्ह्यामध्ये स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीनं प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। सरकारने बळीराजाला वेठीस धरल्यामुळे तीव्र निषेध करण्यात आला। निवडणुका जवळ आल्या तर सरकार आश्वासनं देतं, मात्र काही व्यवस्था करत नसल्याचा आरोप स्वतंत्र भारत पक्षानं केलाय। माजलगाव तालुक्यातील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने गांधीगिरी करत अनोखं आंदोलन केलं गेलं। शासनाच्या दारात ठेचा भाकरी खाऊन दिवाळीचा पाडवा साजरा करण्यात आला। तर शासनाच्या विरोधात बोंब मारून शेकाप नेते भाई ॲडव्होकेट नारायण गोले पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिमगा आंदोलन करण्यात आलं। गोपीचंद पडळकरांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येवरून राज्य सरकारवर निशाणा साधला। तर मागील काही दिवसात 31 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या तरीही सरकार यावर बोलायला तयार नसल्याचं पडळकर यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे येत्या 10 नोव्हेंबरला मंत्रालयाबाहेर आंदोलन करणार असल्याचं पडळकर म्हणाले। बातमी आहे लातूरमधून। लातूर जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय। तर एसटी महामंडळाचं शासनात विलीनीकरण तसंच शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं या प्रमुख मागण्या आहेत। जीव गेला तरी चालेल, पण मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण आंदोलन सोडणार नसल्याचा निर्धार एसटी कर्मचाऱ्यांनी केला। शासकीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार लक्षद्वीप आणि लगतच्या भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात अनेक भागात वादळी पावसाची शक्यता वर्तवली होती। त्यानुसार दिवाळीच्या मुहूर्तावरच गुहागर तालुक्यातील सडे, जांभाळी, काताळे, पडवे, तवसाळ खुर्द त्याचप्रमाणे नरवण आदी परिसरात जोरदार पाऊस बरसलाय। या अवकाळी पावसामुळे भात पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर आंबा, काजू पीक लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त होते। दिवाळीच्या सणात शाळा आणि नोकरदार वर्गाला सुट्टी असल्याने पर्यटक नागरिक मोठ्या संख्येने फिरायला बाहेर पडलेत। विशेषतः अलिबाग, मुरुड, जंजिरा, श्रीवर्धन, दिवे आगर त्याचप्रमाणे हरिहरेश्वर, मांडवा, रिवस, काशीद आणि किहीम, वर्सोली, नागाव या सागरी किनाऱ्यांवर पर्यटकांनी गर्दी केली। यामुळे पर्यटनावर आधारित रोजगाराला चालना मिळाली। सलग आलेल्या दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे लोणावळा बाजारपेठ गर्दीने फुलून गेली। तर दुसरीकडे आतिषबाजी करण्यासाठी फटाक्यांच्या दुकानांवरही लोणावळाकरांची गर्दी पाहायला मिळाली आहे। दिवाळीच्या सणावर अवकाळी पावसाने जरी पाणी फेरलं होतं तरी आज पुन्हा आतिषबाजी करण्यासाठी गर्दी दिसून आली आहे। पुणे मुंबईकरांच्या पसंतीचं लोणावळा हे आकर्षण केंद्र आहे। त्यामुळेच आता दिवाळी साजरी करण्यासाठी लोणावळ्यात पर्यटकांची ही गर्दी पाहायला मिळते। मालवण कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार उत्तम खांडेकर यांनी या हंगामातील पहिलीच देवगड
हापूसची पेटी पुण्याला पाठवली आहे। 5 डझनच्या 2 पेट्यांची त्यांनी थेट ग्राहकाला विक्री केली आहे। प्रति पेटीला त्यांना 18,000चा विक्रमी भाव मिळाला आहे। खांडेकर यांनी तिसऱ्यांदा पहिली आंबा पेटी विक्री करण्याचा मान मिळवला। या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। सांगितलं। धोका टाळण्यासाठी अजित पवारांनी कार्यक्रमाला येण्याचं टाळलं असल्याचं पवारांनी स्पष्ट केलं। देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर निशाणा साधला। जीएसटीच्या मुद्द्यावर ज्यांना कळत नाही ते बोलतात। केंद्राने इंधन दर कमी केल्याबरोबर राज्यातलं इंधन दर कमी झालं पाहिजे असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत। लसीकरणाचे आकडे कुणाचे कमी आणि कुणाचे जास्त असा वाद नको, जे कमी आहेत तिथे लसीकरण झालं पाहिजे असं देखील फडणवीस म्हणाले। सुट्टी न घेता आपल्या कर्तव्यावर सदैव सज्ज असलेल्या पोलिसांसाठी नगर विकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीपावली फराळ आणि दीपोत्सवाचं आयोजन केलं। ठाणे शहरातील वाहतूक पोलीस आयुक्तालयात पोलिसांच्या उपस्थितीत हा दीपावली उत्सव साजरा झाला। गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी गोरगरीब झोपडी धारकांसाठी दिवाळी भेट दिली आहे। झोपडी धारकांना निष्कासनानंतर 5 वर्षात झोपडी विकता येणार आहे। त्याचप्रमाणे 2000 ते 2011 पर्यंतच्या झोपडी धारकांना 2.5 लाखात पक्की घरं मिळणार असल्याची घोषणा त्यांनी केली। भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला असं वाटतं की आपल्याला काहीतरी मिळेल, पण त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी हे शक्तीपीठ भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्राच्या मातीत गाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा घणाघाती हल्ला धनंजय मुंडे यांनी भाजपावर केला। एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांची मुंबईतील ईडी कार्यालयात सुमारे 2.5 तास चौकशी करण्यात आली। भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली। यापूर्वी 3 वेळा मंदाकिनी खडसे यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं। अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख आज ईडी कार्यालयात हजर राहिलेले नाहीयेत। अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल यांनी ही माहिती दिली होती। ऋषिकेश देशमुख यांना तिसरा समन्स बजावण्यात आला होता। त्यांनी 7 दिवसांची वेळ वाढवून मागितली आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेच्या निषेधात जलालखेडा कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला। कार्यकर्त्यांनी नागपूर वरुड महामार्ग रोखून धरल्याचं पाहायला मिळालं होतं आणि या रास्ता रोकोमुळे दूरवर वाहनांच्या लांबच लांब रांगा देखील लागल्या होत्या। यावेळी अनिल देशमुखांना आकसाने अडकवण्यात आल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। जळगाव जिल्ह्यामध्ये स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीनं प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। सरकारने बळीराजाला वेठीस धरल्यामुळे तीव्र निषेध करण्यात आला। निवडणुका जवळ आल्या तर सरकार आश्वासनं देतं, मात्र काही व्यवस्था करत नसल्याचा आरोप स्वतंत्र भारत पक्षानं केला आहे। माजलगाव तालुक्यातील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने गांधीगिरी करत अनोखं आंदोलन केलं गेलं। शासनाच्या दारात ठेचा भाकरी खाऊन दिवाळीचा पाडवा साजरा करण्यात आला। तर शासनाच्या विरोधात बोंब मारून शेकाप नेते भाई ॲडव्होकेट नारायण गोले पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिमगा आंदोलन करण्यात आलं। गोपीचंद पडळकरांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येवरून राज्य सरकारवर निशाणा साधला। तर मागील काही दिवसात 31 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या तरीही सरकार यावर बोलायला तयार नसल्याचं पडळकर यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे येत्या 10 नोव्हेंबरला मंत्रालयाबाहेर आंदोलन करणार असल्याचं पडळकर म्हणाले।